जर तुम्ही यूट्यूब चालू करत असेल ना, तर आजच ती जी मेल आय डी आहे ती आणि त्याचा पासवर्ड हा कोणाला सांगायची गोष्टी लक्षात ठेवा. शॉर्टमुळे आपल्याला सबस्क्रायबर मिळते आणि लॉंगमुळे आपल्याला डॉलर मिळते. हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपला विषय आहे की यूट्यूब स्टार्ट कसं करायचं आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. थोडक्यात एडिटिंग कशी करायची, कोणते ॲप्स मी वापरते, त्याचबरोबर थंबनेल मी कुठे एडिट करते, असे बरेचसे जे काही प्रश्न आहे ना तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि या व्हिडिओमध्ये जर कवर नाही झाले तर याचाच नेक्स्ट पार्ट लवकरच यालाच अटॅच होऊन तो येईल असा मी प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला की एकाच व्हिडिओमध्ये इतकं सगळं बघायला मिळणं एक नशीबच लागते. कारण बघा, आपल्याला एक गोष्ट जर माहिती पाहिजे असेल, साधा ईमेल आय डी जरी ओपन करायची असेल ना, तर ती ईमेल आय डी ओपन करायसाठी आपल्याला 4-5 टेक्निकल चॅनल सर्च करावे लागते आणि मग त्याच्यात जाऊन एक कुठेतरी व्हिडिओ आपल्याला सापडतो, त्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो, पण आपण सपोर्ट करत नाही त्या अशा यूट्यूबर्सला, जिथून मी पण बघून आली आहे की मला एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. तशाच मी आता तुमच्यासमोर मांडणार आहे, जेणेकरून माझेही व्ह्यूवर्स आहेत त्यांना एकाच व्हिडिओमध्ये बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळेल. एक व्हिडिओ जरी नाही झाला ना तरी पण या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला असा कुठलाच फालतू पॉईंट मिळणार नाही आहे की जिथे तुम्हाला टाईम वेस्ट झाला आणि व्हिडिओ बघून व्यर्थ झाला आहे किंवा काहीच कामात आलेलं नाही आहे, असं कधीच त्यामुळे ना व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा, स्किप न करता बघा, म्हणजेच की तुम्हालाही कसं टाईम वेस्ट होणार नाही आणि लवकर त्या गोष्टी समजेल सुद्धा. कारण बघा, कुठेही काहीही झालं तरी जेव्हा आपण अनुभवातून शिकत जातो ना, त्या गोष्टी खूप वेगळ्या असते. आणि आपल्यासारख्या म्हणजे ज्यांना काहीच यूट्यूबचं नॉलेज नाही आहे त्यांच्याकडून जर अजूनच आपल्याला माहिती मिळत असेल तर ती गोष्ट कुठंतरी फायदेशीरच ठरते, त्यांचे अनुभव त्याच्यामध्ये ॲड असते. तर असाच एक मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले आपली मेल आय डी कशी ओपन करायची ती. सगळ्यात आधी आपल्याला जीमेल आय डी ओपन करायची आहे. त्यासाठी जीमेलमध्येच जायचं आणि आपली काही पर्सनल आय डी वगैरे असेल ती तिथे दिसते आपल्याला. त्या सिम्बॉलवरच, त्या लोगोवर क्लिक करायचं. ॲड अनदर अकाउंट म्हणून लिहून येते, त्याच्यावर जायचं. त्यानंतर गुगलवर जायचं आणि थोडंसं प्रोसेस घेते. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येतो. तर तिथे माय पर्सनल अकाउंट म्हणूनच आपल्याला क्रिएट करायचं आहे, बिझनेसवाला करायचं नाही आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम जे आहे आपलं ते आपल्याला विचारतात. ते आता मी इथे शो केलेलं नाही आहे, पण फक्त ABCD असं लिहून दाखवलं. तसंच आपलं नाव आणि जे शेवटचं आडनाव आहे ते करायचं. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला मंथ, डेट ऑफ बर्थ जे काही आहे आपली ती करायची आहे. जेंडरमध्ये फिमेल आहो, पण आता इथे फिमेल कॅप्चर घेत नव्हतं म्हणून मी इथे मेल करून दाखवलेलं आहे, कारण मी नाव जे आहे ते वेगळं टाईप केलं. त्यानंतर नेक्स्ट करायचं आणि आपल्याला इथे पासवर्ड मागते. तर इथे ना सगळ्यात चांगला स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा. मी जो टाकला तो तुम्ही टाकू नका, असे पासवर्ड लवकर हॅक होतात त्यामुळे. तर झाली आपली मेल आय डी तयार. आता या मेल आय डीचा जो काही पासवर्ड आहे, ही जी मेल आय डी आहे ही आपल्याला लाईफ टाईम कामी येणार आहे. म्हणजेच की जेव्हापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल, त्याचा जो काही पेमेंट आपल्याकडे येणार ना, तोपर्यंत ती जी मेल आय डी आहे, म्हणजेच की आपली लाईफ टाईम, जसं आपलं एखादं जॉईनिंग लेटर असेल नोकरीवाल्यांचं, ते ज्यांना सर्व्हिस शीट वगैरे ज्या काही गोष्टी असते बघा, आपल्याला तेवढं नॉलेज नाही पण असते ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टींचा साठा जो आहे तो आपल्याला करून ठेवायचा आहे. त्याच्यासाठी आत्ताच एक तुम्ही नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये आपली मेल आय डी आणि त्याच्या खाली पासवर्ड, ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की लिहून ठेवा. कारण मेल आय डी आणि पासवर्ड जर आपण विसरलो, कधी ना कधी आपली जर हॅक झाली किंवा काही गोष्टींमुळे जर आपला पासवर्ड वगैरे तो जो पासवर्ड आहे ना तो फॉरगॉट करता येते, पण असं होतं कधी कधी आपली पूर्णचपणे मेलही आठवत नाही आणि पासवर्डही आठवत नाही. त्याच्यासाठी ना आपली मेल आय डी आपल्याजवळ असणं गरजेचे आहे. कधी कधी चुकीने डिलीटसुद्धा होऊन जाते आपल्याकडून. आपली यूट्यूबचं चॅनल झालं किंवा ती मेलच पूर्णपणे डिलीट होते ना, त्यासाठी ह्या गोष्टी जर तुम्ही यूट्यूब चालू करत असेल ना, तर आजच ती जी मेल आय डी आहे ती आणि त्याचा पासवर्ड हा कोणाला सांगायचा नाही, कारण पासवर्ड हा त्याच्यासाठी दिलेला असतो. तर पासवर्ड, मेल आय डी ही आपली सेपरेट लिहून ठेवायची, जेणेकरून कुठे काही चुका झाल्या तर आपण त्या गोष्टी हॅक होऊ शकत नाही अजिबात आणि आपल्या हातून काही एवढी केलेली मेहनतसुद्धा वाया जात नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचं, ज्या दिवशी तुम्ही यूट्यूब चालू करता ती डेट आणि लास्ट डेट, म्हणजेच की जसं आपलं जानेवारी 1 जानेवारी असं सुरू होते, तर 31 डिसेंबर म्हणजे हा पूर्ण आपला 12 महिन्याचा कालावधी जसा असतो ना, तसाच 365 दिवस आपलेही यूट्यूबमध्ये मोजल्या जातात. त्याच्यासाठी ज्या दिवशी तुम्ही यूट्यूब ओपन करणार, म्हणजे आता की आज ओपन केलं, व्हिडिओ कधीही टाकला 10 दिवसांनी 15 दिवसांनी तरी चालेल, म्हणजेच की आता तुमचं चॅनल जे आहे यूट्यूब जे आहे ते बनवलं तुम्ही, त्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे, आज टाकला, आज ओपन केला, आजच टाकला आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 दिवस गॅप दिले आणि त्याच्यानंतर अजून 1 दिवस टाकला, त्याच्यानंतर परत 10 दिवस गॅप दिली, तसं न करता पहिले तुम्ही 15-20 दिवस थांबून जा. कुठं जर बाहेर जायचं असेल, काही अडचणी असेल किंवा तुम्हाला अजून काही शिकायचं असेल, पण शिकतच बसण्यापेक्षा ना तुम्ही सुरूसुद्धा करू शकता, म्हणजेच की रोज एक तरी व्हिडिओ टाकण्याचा नेहमीच प्रयत्न करत चला, जेणेकरून जर तुम्ही लकीली 2-3 महिन्यात ग्रो केलं तर खूपच चांगलं. पण माझ्यासारखं तुमचं बॅड लक असेल, 1 वर्ष जर लागत असेल तुम्हाला मॉनिटाईज व्हायला, तर ना तेव्हा त्या गोष्टी 15-20 दिवसाच्या कामी पडतात. कारण की आपण बघा, जसं दिवस जवळ येत राहिले, कुठली गोष्ट बघा, मी तर अशी आहे की जेव्हा माझा पेपर वगैरे 3 तासाचा राहायचा ना, तेव्हा खूप केअरफुली सुरुवातीचे 2-3 पेजेसवरचे क्वेश्चन सॉल्व करायची आणि नंतरचं जे काही आहे शेवटच्या पेजवरचं, त्याच्या मागूनच्या 1-2 पेजवरचं ते फास्ट एकदम 3 तासामध्ये ते मी कव्हरच करायची. असं माझ्या तरी बाबतीत होतं आणि आताही मी तशीच आहे. यूट्यूबमध्ये म्हणा किंवा याही बाबतीत की आता मला करायचं आहे, जसं मी चॅलेंज घेतलं आहे कशाचं ते तुम्हाला माहीतच आहे, तर याही बाबतीत माझं तसंच आहे की नाही मला करायचं आहे ना, तर मग आता ते मी करील. पण असं नको करत जा तुम्ही सुद्धा. पण जरी झालं असं चुकून झालं माझ्यासारखं की नाही दिवस चालले गेले, आपण चुकून तर कोणती गोष्ट करत नाही, कारण केअरफुली करणं आणि चुकून करणं फरक आहे. चुकून कुठलीच गोष्ट आपण करत नाही, पण जर होत असेल चुकून एखादी गोष्ट, तर त्यासाठी ना हे जे आहे आपलं जे 15 दिवसाचा टाईम सुरुवातीचा आपला वाया गेलेला किंवा अदामधात आपले जे काही टाईम वगैरे वेस्ट होते ते त्या दिवसामध्ये नक्कीच कामात येते. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे, म्हणूनच मी ते तुमच्यासमोर मांडला की जर तुम्ही आजच यूट्यूब 2 वर्षाच्या आधीचं तुमचं जरी असेल ना, तुम्ही मेल ID बनवून यूट्यूब आता बघत आहात व्हिडिओ म्हटल्यावर तुमच्याकडे यूट्यूब आहे, पण त्याच्यावर ज्या दिवशी तुम्ही पहिला व्हिडिओ टाकताना त्या दिवशीपासून पूर्ण 365 दिवसाचा कालावधी हा मोजला जातो 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी. आणि जर तुम्ही शॉर्ट टाकत असेल तर त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे, तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. पण तुम्ही जर यूट्यूब चालू करत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट, शॉर्टमुळे आपल्याला सबस्क्रायबर मिळते आणि लॉंगमुळे आपल्याला डॉलर्स मिळते. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. शॉर्टमुळे आपल्याला सबस्क्रायबर मिळते आणि लॉंगमुळे आपल्याला डॉलर मिळते. ते कसं, तर माझे शॉर्ट बघा तुम्ही आता बऱ्यापैकी व्हायरल गेलेले आहे. 10K म्हणजे मी व्हायरल समजते, माझा व्हिडिओ व्हायरल म्हणजेच की समाधानी आहे मी त्याच्यामध्ये. पण त्याच्याही पुढचे जर जात असेल आणि 10K मध्ये जर आपला लॉंग व्हिडिओ गेला ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला $2 ते $3 हे आरामात बनते 10K. तसं म्हणजेच की तुम्ही जर व्हिडिओ टाकत असेल तर त्याचनुसार टाका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शॉर्टमध्ये आपले सबस्क्रायबर गेन होते आणि त्याचबरोबर लॉंगमध्ये आपले डॉलर कवर होते. कारण की शॉर्टचा क्रायटेरिया कसा आहे की जेव्हा आपले 50K व्ह्यूज येईल तेव्हा किंवा 100K व्ह्यूज येईल तेव्हा आपला $1 बनतो. पण लॉंग व्हिडिओमध्ये जर 50K व्ह्यूज जर आले ना, तर खूप सारे आपले डॉलर बनू शकते. तर लॉंग व्हिडिओसाठी ना 2,500 ते 3,000 व्ह्यूज जर असेल तर $1 हा आपला पक्का आहे, असं लक्षात ठेवा तुम्ही, बरोबर. तर या ज्या गोष्टी आहे ना या नंतरच्या आहे, मॉनिटायझेशन आपलं झाल्याच्या नंतरच्या. पण 4000 वॉच टाईम कंप्लीट करायसाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा आपला 4000 वॉच टाईम कंप्लीट होतो. त्यासाठी ना रोज रेग्युलर व्हिडिओ टाकायचे. जसं की मी आता खरंच सांगते, मी मनामध्ये जेव्हापासून जिद्द घेतली ना, नाही मला 30 दिवसामध्ये करायचं आहे, जरी नाही झालं ना तरी मी डिमोटिवेट होणार नाही आहे. पण इतकं छान वाटत आहे ना की ते ग्रो पाहून, त्याचा रीच पाहून जो आहे ना, व्हिडिओची आपली रीच, आणि सोबतच मी इन्स्टाचं पण काम करत आहे ना, त्याच्यामुळे मी स्वतः इतके एनर्जेटिक आहे की मला असं वाटते की वेळ कमी जात आहे. इतकं आता माझ्याजवळ वेळेची कमी पडलेली आहे माझ्या चॅलेंजमुळे. आणि इकडे तिकडे आपलं भटकण्याचं पण दुर्लक्ष होऊन जाते आणि इकडे तिकडे वेळ वाया घालवण्यात जे काही आपलं वेळ टाईम वेस्ट होतो तोही आपला वाचतो आणि आपण अर्निंगसुद्धा करू शकतो.
तसं तर माझी अर्निंग जी आहे ती इन्स्टाची सुरू झालेली आहे. ती कशी ते तुम्हाला मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगतच जाईल. कारण बऱ्याचशा ताईंच्या मला कमेंट आल्या आहे की ताई तू हे कुठून बोलवते, कसं बोलवते, तर त्याच्यावरही मी एक पर्सनल व्हिडिओ बनवणार आहे. पण सध्या मला तिथेही 1 महिना कंप्लीट झाला, पण त्याचं जे काही इन्कम आहे ना ती हातात यायची आहे, त्याच्यामुळे मी थांबलेली आहे. ती कशी करायची, इन्कम काय आहे काय नाही, या बऱ्याचशा गोष्टी आहे ना त्या मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. पण त्याच्या आधी या व्हिडिओमध्ये ह्याच टॉपिकवर बोलू आपण. तर मेन मुद्दा हा आहे की आपल्याला जेव्हा खरंच ज्या दिवशी आपण टाकतो व्हिडिओ पहिला दिवस त्या दिवसापासून 365 दिवस आपले मोजले जाते. म्हणजेच की आता 30 एप्रिलला व्हिडिओ टाकला तर पुढच्या 1 मेपर्यंत किंवा 29 एप्रिलपर्यंत असं गृहीत धरून चला तुम्ही की तोपर्यंतच आपला जो कालावधी आहे तो लिमिटेड आहे. आपण त्या वेळेमध्ये मॉनिटाईज होऊ शकतो. आणि जर नाही झालो, आपले 4000 तास व्हायला 4 तास जरी मायनस असेल ना, तर पहिल्या दिवशी तुमचे जे बनलेले 10 तास असेल, सपोज पहिल्या दिवशी टाकल्या 10 तास मिळत नाही, पण पहिल्या दिवशीचे 10 तास जे आहेत ते मायनस होईल आणि परत तुम्हाला 14 तासासाठी मेहनत करावी लागेल. असंच करत करत आपण मागे जातो. आणि काहीदा काय होते, खूप साऱ्या बाया बघते मी की 1 वर्ष झालं, ग्रो नाही झालं, मॉनिटाईज नाही झालं, बॅकअप घेऊन घेतात, बिलकुल बंदच करतात. अशा बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहे, मला कमेंट करते, पर्सनली मेसेज करते की तू खरंच खूप हारणारी नाही आहे, तू करते. म्हणजे एवढे 2 वर्ष झाले तरी तू करूनच राहिली. तर ती एक जिद्द आपल्यामध्ये पाहिजे की खरंच आपण इतकं 1 वर्ष मेहनत केली आणि थोड्याशा दिवसासाठी 10-15 दिवस अजून आपल्याला त्याच्यावर मेहनत घ्यायची होती, तर आपण हारायचं का बरं? अजून करायचं. नाही 15 दिवसात होणार, पण आपण 1 महिन्यामध्ये तर अजून ग्रो करू शकू, असं मी तरी ठरवते. आणि तुम्हीसुद्धा तोच निर्णय घ्या. आणि वारंवार सांगते मी की तुमचं यूट्यूब 2 वर्षाच्या आधी जरी चालू झालेलं असेल, तुमची जी काही आयडिया आहे ती, पण तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ टाकाल त्याच दिवशीपासून रेग्युलर व्हा. तुम्हाला काही काम असेल, कुठे लग्न असेल किंवा कुठे थोडंसं रेस्ट घ्यायचं असेल आणि काम सुरू करायचं असेल, 1 तारखेपासून आपण ठरवतो ना की नाही माझा हा शुभ दिवस आहे तर त्या दिवशी मी करणार, तर त्या दिवसापासूनच तुम्ही रेग्युलर 2-4 व्हिडिओ आधीच बनवून ठेवा आणि मग कंटिन्यू करा. कारण सुरुवातीला कसं होते, 1 दिवस बनवलं की ते 2-3 दिवस आपल्याला लागून जाते. कसं टाकायचं, काय टाकायचं, बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहे, आपण जे हात वगैरे जे आहे टायपिंग वगैरे करतो, थंबनेल बनवतो, खूप साऱ्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्याला हाताळता येत नाही आणि मग तो कंटाळा येतो. कारण सवय नसते, मानेचं दुखणं, पाठीचं दुखणं, डोळ्यांचं स्ट्रेस, खूप साऱ्या ज्या गोष्टी आहे ना त्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये होते. खरं तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या गोष्टी घेऊनच आपल्याला चालावे लागते ब्लॉगर म्हटल्यावर. कारण आपला संपर्क फक्त आणि फक्त मोबाईलशी येतो, शूटिंग पुरता येतो. आपण डोळ्यांनी बाहेरचं जग कमी आणि मोबाईल जास्त बघतो. त्याच्यामुळे ना जेव्हा आपण ओपन करणार असतो, म्हणजे की यूट्यूबमध्ये फर्स्ट व्हिडिओ टाकणार असतो, तो दिवस मोजून घ्यायचा आणि तिथून 365 दिवस आपल्याला व्हिडिओ टाकायचेच आहे. तर बघा तुम्ही 6 महिन्यातच तुमचं चॅनल ग्रो होते. जे की मी आता करत आहे ना, तर मला चांगला अनुभव आला. आणि खास करून तुम्ही नुसतं यूट्यूबमध्येच नाही, तर जे काही तुम्ही करत आहे ते तुम्ही इन्स्टा सगळ्यात वापरतात. मी लेट झाली खरं सांगते, म्हणजे मी सोशल मीडियाच्या दूरच होती, मला अजिबातच यूट्यूबचं नॉलेज नव्हतं आणि इन्स्टाचं तर नव्हतंच. आत्ता सांगते मी, 1 महिन्याच्या आधी मी माझं सगळं क्रिएट केलं आणि खरंच मी तिची धन्यवाद मानते की ती मला मिळाली आणि तिच्या माध्यमातून मी इतकं छान ग्रो करू शकत आहे. कारण माहीत आहे का, तिथे व्हिडिओ टाकल्यामुळे हेच शॉर्ट व्हिडिओ मी तिकडे टाकत आहे ना, तिथल्याच लोक इकडे माझ्याशी कनेक्ट होत आहे. आणि त्याचबरोबर जे काही लॉंग व्हिडिओची पण मी लिंक तिथे शेअर करते स्टोरीला वगैरे, त्याचाही खूप मोठा फायदा मला होत आहे की ते जे व्ह्यूज आहे ना जेन्युइन, असं इकडले तिकडले प्ले करून करण्यापेक्षा ते जे व्ह्यूज आहे ना ते मला इथे मिळत आहे. तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकता. सेकंड नंबरची मेन म्हणजे पहिलं तरी 1 महिना तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरच लक्ष द्या सगळ्यात पहिले. कारण की जेव्हा आपण कुठलंही काम करतो ना, रेग्युलर असेल तर खूप छान ग्रो होतो. मी बरेच जणी बघते की अजिबातच कंटेंट नाही आहे, कुठलंच काही नाही आहे, ना फेस व्हॅल्यू आहे ना काहीही बोलायचं, काहीही चालायचं आणि कसंही दाखवायचं, एडिटिंगसुद्धा करत नाही, तरी पण त्यांचे चॅनल जे आहे ते ग्रो झालेले आहे, मॉनिटाईज आहे आणि भन्नाट असे व्हायरलसुद्धा आहे. तर मीच विचार करते की इतकी मेहनत घेऊन आपला काहीच फायदा होत नाही आहे, पण
त्यांच्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे की ते लोक रेग्युलर आहे आणि एकाच व्हिडिओला जे काही व्हिडिओ आहेत ते टाकतात. हा एक मोठा बेनिफिट आहे, जे माझ्याकडून आत्ताही होत नाही आहे. कधी 9 वाजते, कधी 10 वाजते, कधी लवकरच मी टाकून देते 12ला, कधी कोणत्याही टायमाला. पण तुम्हाला सांगते मी की एकच टायमिंगला टाका. बरेचसे जे यूट्यूबर्स आहे, टेक्निकल चॅनलवाले, ते सांगतात आपल्याला की कुठल्याही टायमाला टाकलं तरी पण आपला व्हिडिओ जो आहे तो चालते, पण तसं होत नाही. हा एक चांगला आणि चांगला म्हणजे खूप मोठा बेस्ट एकदम जो आहे ना बेनिफिट यूट्यूबचा, तर तो हाच आहे की आपला व्हिडिओ कोणताही कंटेंट असू द्या, काहीही असू द्या, त्या व्हिडिओमध्ये एकाच टायमाला कव्हर करा. मी आता करण्याचा तर प्रयत्न करते, पण माझ्याकडून होत नाही आहे. पण तुम्हाला सांगते, ज्या दिवशी मी होईल कंटिन्यू आणि एकाच टायमाला माझी व्हिडिओ येईल, त्या दिवशी तुम्हाला ते दिसेल. तर चला आता आपण वळू एडिटिंगकडे, कारण एडिटिंग शिकणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. जास्त लॉंग व्हिडिओ होईल तसं तर ज्या काही अनुभवाच्या गोष्टी असते ना त्या सांगायसाठी दिवस कमी जाईल इतकं म्हणजे आपण शेअर करू शकतो. एक आपण फ्रेंड म्हणून, किंवा मग आपण जसं माझं असं आहे, कोणी विचारलं की एकदम भडबड सांगायचं. तुम्ही कमेंटसुद्धा जाऊन वाचू शकता की कुणी असं विचारलं ना तर हो आणि नाहीमध्ये माझं कधीच उत्तर नसते. मी पूर्ण डिटेल त्यांना सांगते आणि कुठंतरी या गोष्टीचं फळही मिळेलच असं मला वाटते. कारण जर आपण चांगलं केलं ना त्याचं चांगलं फळ आपल्याला नेहमीच मिळते. जरी माझ्या बाबतीत असं आहे की मला थोडं उशिरा मिळते, पण म्हणतो ना आपण की सबर का फल मीठा होता आहे, तर तसंच माझ्या बाबतीत आहे. वेळाने मिळते कुठलीही गोष्ट, पण चांगली मिळते आणि मी त्यातच समाधानी आहे. तर आता चला एडिटिंगकडे वळू आणि स्क्रीनवर तुम्ही नेहमी लक्ष द्या. मी तिथे सांगत आहे पूर्ण, तर ती स्क्रीन रेकॉर्डिंग जी आहे ती मी इथे लावत आहे आणि ते पूर्ण तुम्ही बघा आणि त्याच्यातलं काही जर चुकलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. मी बिनधास्तपणे तुम्हाला डिटेलमध्ये आणखीन सांगेल, कमेंटमध्ये सांगेल. नाही तर तुम्ही मला इन्स्टाला DM करा, इन्स्टाला मॅसेज करा, तिथे मी सांगते. असं काही नाही आहे. मला बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या तिथे मॅसेज पण करत आहे, विचारत पण आहे. माझा 5-10 मिनटं मी दिल्याने माझं नॉलेज वाढत आहे आणि तुमचाही त्याच्यामध्ये फायदा होईल. तर याच्यात मला छान वाटते की नाही, आपण ज्या फेजमधून गेलो की आपल्याला एक एक गोष्ट शोधायसाठी या क्रिएटरचे व्हिडिओ प्ले करून बघा, तिथे जाऊन बघा, हे करा ते करा. खूप साऱ्या गोष्टी ज्या असते ना त्या आपल्याला एकूण एक शिकाव्या लागते आणि अनुभवातून शिकलेलं कधीही वाया जात नाही. ते आपल्या माइंडमध्ये जे आहे ना ते परमनंट सेट राहते. कारण आपण जेव्हा चुका करतो ना त्या चुकांमधून खूप साऱ्या गोष्टी आपण शिकत जातो आणि पूर्ण आपला जो माइंड आहे ना तो परमनंट सेट होते. त्यामुळे चुकत गेलं की नक्कीच आपल्या लक्षातनं लाईफ टाईम राहते त्या गोष्टी. त्यामुळे चुका आणि शिका. त्यात आधी तर तुम्ही स्क्रीनकडे आणि माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. जो तुम्हाला व्हाईट डॉट दिसेल याच्यावर, आता जिथे जिथे मी स्क्रीन फिरवते तिथे, त्यावर एकदम लक्ष केंद्रित करा, म्हणजेच की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जो आहे तो सविस्तरपणे समजेल. तर सगळ्यात आधी मी प्ले स्टोअरवरून इनशॉट जी ॲप आहे ती डाउनलोड करून ठेवली होती, कारण त्याच्यामधूनच मी व्हिडिओ एडिट करते. तर तुम्हीसुद्धा इनशॉटमधून डाउनलोड करायची आणि त्याच्यावर क्लिक केल्यावर थोडक्यात अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो आपल्यासमोर येतो. व्हिडिओज, फोटोज, कोलॅब असं म्हणून एकदम बेसिकली मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा. व्हिडिओवर क्लिक करायचं, त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आणखी येतो आपल्यासमोर. न्यू नावावर क्लिक करायचं ग्रीन कलरमध्ये आणि त्याच्यावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं आपल्यासमोर स्क्रीन येते. तर त्याच्यातून जो काही व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे, जो शूट केलेला व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा. खालीपर्यंत पूर्ण दाखवत आहे मी, बघा किती सारे व्हिडिओ माझ्या गॅलरीमध्ये होते. तर तिथे सुद्धा आहे. आपल्याला व्हिडिओ जर घ्यायचा असेल व्हिडिओ, फोटोज घ्यायचं असेल फोटोज, असं दोन्हीचं वेगळं वेगळं ऑप्शन जे आहे ते मटेरियलच्या खाली लिहून दिसत आहे तुम्हाला, बघा. आणि ऑलचं ऑप्शनसुद्धा दिसत आहे. तर मी जेवढं काही लागते मला व्हिडिओ बनवायसाठी ते आधीच इथे रेडी करून ठेवते. जी समोर छोटूशी क्लिप लावते ना मी, स्मितू अँड रिदूची मम्माची, तीसुद्धा मी आधीच याच्यामध्ये बनवून ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने माझं जे काही आहे ते डेटा असा सेव्ह असतो आधीच आणि याच्यातून मग मी क्लिपा ज्या आहेत त्या पूर्ण अशा सेट करून घेते. तर आता मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ कसा बनवायचा तो दाखवणार आहे, कारण लॉंग व्हिडिओ म्हटलं तर भरपूर असा लांब झाला असता व्हिडिओ आणि याचप्रमाणे लॉंगही तुम्हाला करायचा आहे.
आता जेवढे फाईल आपल्याला घ्यायचे आहे त्या सगळ्या मी घेतल्या आहे। बाकी जर कट वगैरे करायचं असेल ते इथे आल्यावर करायचं। सिलेक्ट केल्यावर ओके केल्यावर म्हणजेच की राईटच्या याच्यावर ऑप्शनवर क्लिक केल्यावर पूर्ण ज्या क्लिपा आहे त्या इथे येते आणि नंतर ना आपल्याला लोगो हटवायचा आहे तर छोटूसा एक क्रॉस म्हणून सिम्बॉल येते, तिथे जाऊन बघायचं, त्याच्यावर क्लिक करायचं। 10 ते 20 मिनिटाची 20 सेकंदाची एक ॲड येते, ती ॲड आपल्याला बघायची असते। त्यानंतर त्या क्रॉसवर पुन्हा आपल्याला प्रेस करायचं आहे, ते पूर्णपणे लोगो इथून नाहीसा होतो। आणि आपल्याला जर इथे लॉंग व्हिडिओ जर असेल सेव्ह करून तर लॉंग व्हिडिओचाच आपल्याला फॉर्मॅट घ्यायचा आहे, पण आता इथे शॉर्टचा आहे त्याच्यामुळे शॉर्टवर मी क्लिक करून घेतलं किंवा टिकटॉकचा जो सिम्बॉल येते ना त्याच्यावर क्लिक केलं तरी पण शॉर्टसारखाच आपला शॉर्ट बनतो। त्यानंतर इथे काळजीपूर्वक बघा, सगळ्यात आधीनं आपल्याला कॅनव्हास सेट केला आहे, आपण तो केला आहे। त्यानंतर स्प्लिट करायचं, इथे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्प्लिट असते, त्यामुळेच आपला व्हिडिओ छान बनतो। तर स्प्लिट ऑप्शन हे तुम्ही शिकून घ्या, प्रॅक्टिकली शिका म्हणजेच की तुम्हाला लवकर समजेल। तर इथे बघा मी स्प्लिटवर ऑप्शनवर क्लिक केला आणि व्हिडिओ प्ले करून दाखवत आहे। कुठपर्यंत माझा व्हिडिओ मला ठेवायचा आहे कुठपर्यंत नाही हे इथेच दिसते। नंतरचं मला ठेवायचं होतं, आधीचं नव्हतं, त्याच्यामुळे मी आधीचं डिलीट करून टाकलं आणि नंतरचं इथे तुम्हाला प्ले करून दाखवत आहे। तर बघू शकता इथपर्यंत आलं, परत मला तेवढा भाग नकोसा आहे तर मी तेवढं परत सिलेक्ट केलं, ते पण डिलीट करून टाकलं, म्हणजेच की आपली एकदम सिलेक्टेड जी क्लिप आहे ती सिलेक्ट झाली। त्यानंतर दुसरी जी क्लिप आहे ती आता इथे प्ले करत आहे मी। जे तुम्हाला मूवमेंट दिसत आहे ना स्क्रीनवर त्याकडेच लक्षपूर्वक बघा तुम्ही, म्हणजेच की तुम्हाला लवकर समजेल। त्यानंतर ना जेवढं नाही पाहिजे तेवढं इथे स्प्लिट पहिले करून टाकायचं, प्ले करून स्प्लिट करायचं। आणि हो सगळ्यात आधी मी नंतर सांगितलं तुम्हाला, पण सगळ्यात आधी व्हॉइस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे म्यूट करून घ्यायचा आहे, जेणेकरून मग म्हणजे आपल्याला एडिटिंग करताना ते सोपी जाते गोष्ट। तर इथे मी सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या पटापट स्प्लिट करून घेत आहे, म्हणजेच की आपला व्हिडिओ एकदम सिलेक्टेड राहते, छोटा राहते आणि आपल्याला मग आणखीन त्याच्यामध्ये इफेक्ट द्यायला, ॲनिमेशन द्यायला सोयीस्कर जाते। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे स्प्लिट, हे गोष्ट तुम्हाला आता समजली असेल। तर थोडक्यात मी इथे बघा प्ले करून दाखवत आहे आणि दोन जेव्हा स्प्लिट करतो आपण, म्हणजे दोन ज्या क्लिपा आहेत त्या एकमेकांना जोडल्या जाते, तेव्हा त्या क्लिपांच्या मधामध्ये जो डॉट दिसत आहे ना व्हाईट कलरचा, जो रेष दिसत आहे उभी त्याच्या बाजूला बघा डॉट दिसत आहे ना, त्याच्यावर जाऊन आपल्याला करायचं आहे आता इथे इफेक्ट। तर बेसिक जे इफेक्ट दिलेले आहेत ट्रान्झॅक्शनच्या खालचे, ते इफेक्ट जे आहे ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळते याच्यामध्ये। तर त्याच्यामधले आपण सगळेच इफेक्ट इथे वापरून सुद्धा बघणार आहोत। तर जो बेसिकच्या बाजूचा आहे ना सगळ्यात जास्त करून मी हाच वापरत असते, कारण तो वापरल्याने कसं आहे एकसारखी इमेज दिसते आणि कुठंच जास्त आपण तालमेल केला आहे व्हिडिओचा असं सुद्धा दिसत नाही, म्हणजेच की एकसारखा तो व्हिडिओ आहे असंच जाणवते। त्यानंतर गोल सर्कलवर तुम्ही लक्ष द्या, जिथे जिथे मी क्लिक करत आहे ना, क्लिक करत आहे ना, तिथे तिथे तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारचं ते ॲनिमेशन होत आहे। यापैकी कुठलंही एकच घ्यायचं आणि एकच ऑल म्हणून करून टाकायचं, डबल एक क्लिक न करता इकडल्या साईडला, म्हणजे तुम्ही जसं मोबाईल बघत आहे तसंच तुमच्या लेफ्ट साईडला डबल क्लिक दिसत आहे ना, त्या डबल क्लिकवर क्लिक करायचं, म्हणजेच की ते ऑल होतात। जिथे जिथे स्प्लिट आहे, दोन क्लिपा जोडलेल्या आहे ना, तिथे तो ऑलमध्ये चालला जातो। आणि जेव्हा इथे इनशॉट प्रो म्हणून लिहून येते, एखाद्या याच्यावर आपण क्लिक केलं, इनशॉट प्रो म्हणून लिहून आलं तर ते आपल्याला लागू होत नाही, कारण त्याचे पैसे आपल्याला पे करावे लागते। म्हणून ज्या ज्या गोष्टी फ्रीमध्ये आहे त्याच गोष्टी इथे अप्लाय आपण करू शकतो। तसं तर बेसिकवाल्या ज्या वरती ऑप्शन आहे बेसिकचं, त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला फ्री आहे, पण खालच्या जेवढे काही दिलेले आहे त्याच्यामधले फक्त पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच आपल्याला फ्रीमध्ये मिळतात आणि तेवढं सफिशियंट आहे ॲनिमेशनसाठी। पैसा वेस्ट करण्यापेक्षा आपण पहिल्या नंबरचं ॲनिमेशन इथे टाकू शकतो। तुम्हाला जर नसेल समजत तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला अजून सविस्तर सांगते। तर हा झाला आपला इफेक्ट, म्हणजे जे काही आपण बेसिक इफेक्ट लावतो त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन। तर इथे बघू शकता मी व्हिडिओ आणखी तुम्हाला प्ले करून दाखवत आहे। थोडासा स्लो मोशनमध्ये वाटला, स्पीडवर जायचं, स्पीड लिहूनच राहते तिथे, त्याच्यावर जायचं, 0.5, 0.9, 0.10, 0. अशा 0 पॉईंट घेण्यापेक्षा आपल्याला घ्यायचा आहे 2 पर्यंत, म्हणजेच की 2, 2.5 अशी जर घेतली तर तो व्हिडिओ एकदम छान दिसायला लागतो बघा, म्हणजेच की एकदम
ऑडियन्स पण पटापट बघतो आणि शॉर्टमध्ये कसं आहे जेवढं फास्ट राहील तेवढं चांगलं, पण एकदम फास्टही नाही ठेवायचं, क्लिअर आपल्याला दिसलंही पाहिजे, म्हणून आपण फक्त 3च्या वर जायचं नाही, 2.5 वगैरे ठेवायचं. त्यानंतर ना आपल्याला व्हॉइस ओव्हर कुठे द्यायचं असेल, कुठं म्युझिक लावायचं असेल, त्यासाठी सगळ्यात आधी तो व्हिडिओ पूर्ण सेट झाला की लगेच मग परत यायचं. परत इकडे आल्यावर त्यासारखं व्हॉइस ओव्हर म्युझिक असं सिम्बॉल येते, त्याच्यावर क्लिक करायचं. म्युझिकवर क्लिक केल्यावर माय म्युझिक म्हणून एक येते, त्याच्यामध्येच आपण यूट्यूबच्या स्टुडिओमधून ते म्युझिक डाउनलोड करून ठेवायचे, म्हणजेच की कुठलाच आपल्याला कॉपीराईट वगैरे येत नाही. कारण बघा इतके मेहनतीने करतो म्हटल्यावर कॉपीराईट आलं की डबल आपल्या मागे मेहनत होते आणि सरळ आपण ते डिलीट करून घेतो. तेवढं होण्यापेक्षा एवढी काळजी पहिलेच घ्यायची. आणि बघा इथं जिथपर्यंत म्युझिक आहे तिथपर्यंत घेतल्यावर परत स्प्लिट ऑप्शन घ्यायचं, डिलीट करायचं बाकी राहिलेल्या भागात, नको आहे आपल्याला म्युझिक म्हणून. त्यानंतर परत रिटर्न यायचं आणि रिटर्न आल्यावर बघा परत व्हिडिओ प्ले होत आहे. इथे जर मला व्हॉइस ओव्हर जर द्यायचा असेल तर व्हॉइस ओव्हरवर जायचं. इफेक्ट द्यायचे असेल तर या इफेक्टमधून जायचं नाही. बघा इथे जेवढे काही इफेक्ट आहे ना तेवढे काही मी वापरत नाही आणि तेवढे जे इफेक्ट आहे ते व्हॉइसचे याचे त्याचे, तर एवढं ॲनिमेशन चांगलं नाही वाटत. साधा सिंपल जो व्हिडिओ आहे तो आपल्याला चांगला वाटतो, त्याच्यामुळे हे इफेक्ट अजिबात वापरायचे नाही. जे इफेक्ट तुम्ही म्युझिक हे ते दिसत आहे ना तिथे एक इफेक्ट म्हणून येते, तिथूनच इफेक्ट घ्यायचे आहे. 2-3 इफेक्टचे त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. सगळं जाऊन प्रॅक्टिकली बघा म्हणजेच की तुम्हाला समजते. आणि इथे आता जसं येत आहे ना तर हे आहे व्हॉइस ओव्हरचं. आता मला याच्याबद्दल सांगायचं आहे, तर पटकन जेवढं करायचं आहे तेवढं व्हॉइस ओव्हर द्यायचं. एक्स्ट्राचं असेल तर स्प्लिट करायचं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे स्प्लिट आला की तुम्हाला व्हिडिओ आला समजायचा, कारण स्प्लिटमुळेच व्हिडिओची चांगली जी क्वालिटी आहे ना ती येते. नाहीतर तू मै बब असं जर केलं तर तो व्हिडिओ आपोआपच ऑडियन्स जो आहे ते बघत नाही. मध्ये तुम्हाला जर म्युझिक लावायचं असेल, जे आपण शॉर्टला म्युझिक लावतो, तर याच्यातच आपला व्हॉइस ओव्हर पण दाखवायचा असेल आणि म्युझिक पण टाकायचं असेल तर व्हॉइस ओव्हर आपला जास्त पाहिजे आवाजाचा आणि म्युझिक कमी. तर म्युझिक सेट करून त्याचा जो आवाज आहे 1, 2, 3 एवढा ठेवायचा आणि व्हॉइस ओव्हर देऊन आपलं पूर्ण जे आहे ते ओके करून घ्यायचं. अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे ना त्या तुम्हाला इथे बघून तर समजणार, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली तिथे करून बघाल ना तेव्हा आणखीनच समजेल. त्यानंतर ना इथे येत आहे स्टिकर. तर हे स्टिकर न लावता मी दुसरे स्टिकर लावते. याच्याचमध्ये आहे प्रत्येक जे काही आहे ना याच्यामध्ये फ्युचर, तर प्रत्येक गोष्टीचे इथे 2-2 वेळा आहे, एक चांगलं एक वाईट. तर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला व्हिडिओला हायलाईट करायचं असते, तर याच्यामध्ये आपण नावंसुद्धा लिहू शकतो. जसं मी आता हे करते, कोलॅबरेशन करते किंवा मग आपण जरी कुकिंगचा वगैरे टाकतो त्याच्यात पण आपल्याला लिहायचं असतं की याच्यामध्ये हे इन्ग्रेडियंट वापरले आहे, दही आहे, साखर आहे, तूप आहे. अशा वस्तू जर लिहायच्या असेल तर असं जायचं, ए लिहून असते ना फॉन्टवर, टेक्स्टवर जायचं. पहिले तर फॉन्ट वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा. तर तिथे बघा बॅकग्राऊंड पण आपल्याला इथे खाली दिलेला आहे, प्लस आयकॉन आहे ना स्क्रीनच्या अगदी जवळच, तिथे आपल्याला बॅकग्राऊंडसुद्धा आहे की आपल्याला कोणत्या प्रकारचं तिथे निवडायचं आहे. म्हणजे तो जो आहे आपल्या फॉन्ट वगैरे जो लिहून आपण तिथे दिलेला आहे ते कोणत्या अँगलनी चांगलं दिसेल हे सुद्धा आपण इथे सिलेक्ट करून सगळं चॉईस करू शकतो. आणि दिलेला फॉन्ट जरी आवडत नसेल तर त्याला कलरसुद्धा आपण वेगळा देऊ शकतो. त्यासाठी वरती पण दिलेला आहे, जे पेन्सिलचा आयकॉन आहे ना तिथे कलरचे पण ऑप्शन दिलेले आहे, ते पण देऊ शकतो. त्यानंतर तो साधाच फॉन्ट चांगला दिसत नाही, साधंच लिहिलेलं चांगलं दिसत नाही, त्यासाठी ॲनिमेशनसुद्धा इथे दिलेलं आहे. इन आउट होते ना तेव्हा छान दिसते. प्रत्येक ठिकाणी खूप सारा टाईम पण आपल्याला द्यावा लागतो आणि शिकायसाठी भरपूर असा वेळही जातो. तर तुम्ही आत्ताच इनशॉट डाउनलोड करा आणि तिथे जाऊन बघा, खूप सारं तुम्हाला आपोआप त्या ॲपमध्ये घुसल्याबरोबरच शिकायला मिळेल. तर बघा इथे फॉन्टसुद्धा मी चेंज करून दाखवत आहे. तर जसं आपण फॉन्टवर गेलं फॉन्ट चेंज होते. जो तुम्हाला डॉट दिसत आहे ना व्हाईट कलरचा त्याच्यावर गेलं की ॲनिमेशन येते डायरेक्टमध्ये, किंवा मग तुम्हाला हे नसेल पाहिजे तर आणखीन डीपमध्ये जाऊन पण तुम्ही ॲनिमेशन त्याला देऊ शकता. पण बेसिक ज्या गोष्टी आहेत तो इनशॉट जी ॲप आहे ती वरतीच ठेवलेली असते, त्याच्यामुळे तिथूनच गोष्टी उचलायच्या आणि तिथूनच आपलं जे काही व्हिडिओ आहे तो एडिट करायचा लवकर होते आणि इझी पण जाते. तर जर कर्वमध्ये पाहिजे असेल तर इथे कर्व पण आहे, पण असं एकदमच हेवी चांगलं नाही वाटत, त्याच्यामुळे
खूप आपण सिंपल ठेवायचं आणि बोल्ड ठेवायचं, जेणेकरून लवकर ते लोकांना दिसते सुद्धा आणि उचलून पण दिसते. बघा, एखादी गोष्ट आपल्याला हाईड करायची असते, पण पूर्ण आपल्याला व्हिडिओ पूर्ण लपवायचा नसतो. व्हिडिओ तर दाखवायचा आहे, पण त्याच्यामध्ये आपण कधी वागतो वगैरे, कुठं काही आपलं वेगळं दिसते. तर तशा गोष्टी जेव्हा हाईड करायच्या असते ना, तेव्हा या स्टिकरवर जायचं आणि स्टिकरवरून मग जे असं सिम्बॉल दिसत आहे ना तुम्हाला, पेन्सिलचा, एक्झिटचा, टेक्स्टचा, त्याच्या बाजूला असं करत तिथे टिक करत जायचं. म्हणजेच की तुम्हाला तिथे सगळं दिसून येते. ज्या कलरमध्ये ते दिसत आहे ना वरची फाईल ऑरेंज कलरची, तशाच कलरमध्ये तिथं सिम्बॉल आहे. त्याच्यावर क्लिक करून ते पूर्ण जे चित्र आहे ते हाईड पण होते. असं तुम्ही तिथे जाऊन बघा, तुम्हाला लवकरच लक्षात येईल. खूप इझी आहे, काहीच कठीण नाही आहे. मनामध्ये घेतलं तर सगळ्या गोष्टी शिकता येते. आपण तर एवढं सुशिक्षित तरी आहो, पण काही बायका 12वी 10वी अशाही झालेल्या आहे, एकदम अडाणी आहे, तरीसुद्धा त्या येऊन करत आहे म्हटल्यावर त्यांना अडाणी पण आपण म्हणू शकत नाही. त्याही सुशिक्षितच झाल्या, तर त्या करू शकते, तर मग आपण एवढं शिक्षण घेऊन आपण का नाही करू शकत, असं मनामध्ये विचार करा आणि आताच तुम्ही सुद्धा या गोष्टीला लागा. बघा, इथे इफेक्ट जे आहे ना ते दिलेलं आहे. त्याच्यावर मी क्लिक केल्याबरोबर बेसिक इफेक्ट सुरुवातीला येते. त्यानंतर ग्लिच असं इथे दिसत नाही आहे, छोटं आहे त्याच्यामुळे. पण मी फिल्म जे नावाचं इफेक्ट आहे ना ते इथे जास्त करून वापरत असते. FILM फिल्म, उच्चारण्यात थोडंसं वेगळं झालं असेल, पण FILM फिल्म नावाचं जे आहे त्याच्यावर जायचं. तेच बघा, असं रेकॉर्डिंगसारखं एकदम आपल्याला फोटोमध्ये असं फोटो काढत असल्यासारखं असं पण दिसते. त्यानंतर एखादी गोष्ट आपल्याला कमी जास्त दाखवायची आहे, हायलाईट करून दाखवायची आहे, तर त्याचं पण तिथेच आहे, त्याच्याच बाजूला, त्याच ऑप्शनमध्ये फिल्ममध्येच आहे ते सगळं. तर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा. वारंवार मी याच्यासाठी सांगत आहे, कारण मीही जेव्हा व्हिडिओ बघायची कोणाची, तेव्हा अजिबात समजत नव्हतं, सगळ्या गोष्टी डोक्याच्या वरून जायच्या. पण जेव्हा मी स्वतः जाऊन बघितलं, तेव्हा आणखीन त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ना त्याच्याहीपेक्षा मी डबल याच्यामध्ये शिकलेली आहे. कारण जेव्हा आपण स्वतः करतो ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणते ना, तसं आहे हे. जेवढं आपण करू तेवढं आपल्याला आत्मसात होत जाते. नंतर ना एखाद्या व्हिडिओला असं वरती काहीतरी आपल्याला चित्र लावायचं असते, फोटो लावायचं असते. एखाद्या साडीचं आपण दाखवत आहे किंवा एखादा आपण काहीतरी वस्तू दाखवत आहे, ती वस्तू आपल्याला वरती दाखवायची असते किंवा त्याची एखादी बोललेली क्लिप जी आहे सेपरेट ती वरती लावायची असते. पिक्चर जर असेल एडिटिंगमध्ये आणि त्याची वरती आपल्याला जशी क्लिप लावायची आहे, तर ते पण एक पिप म्हणून ऑप्शन येते. त्याच्यावर जायचं, सिलेक्ट करायचं, जेवढं घ्यायचं आहे तेवढं घ्यायचं आणि जेवढ्या साईडमध्ये म्हणजे आपल्याला जिथे लावायचं आहे तिथे पूर्णपणे सेट करायचं आणि त्यानंतर जेवढं कट करायचं आहे तेवढं कट करून ते अजिबात असं छान सेट करून घ्यायचं आणि प्लेसुद्धा करून लगेचच पाहायचं की ते व्यवस्थित आलं आहे का, कुठे कमी जास्त आवाज पाहिजे आहे का किंवा कुठे ब्राईटनेस पाहिजे आहे का, कारण काळपटल्यासारखे पण कधी आपल्याकडून होऊन जाते. तर ह्या गोष्टी ज्या आहे ना त्या अशा तिथून सगळ्या काही एकाच इनशॉटमध्येच त्या तिथे दिसून येते आणि खूप छान ॲप आहे. मी तर हेच वापरते आणि पटापट होते सुद्धा. आणि थोडीशी काइनमास्टर जी आहे ना ती थोडीशी अवघड जाते, कारण त्याच्यामध्ये खूप सारे फंक्शन दिले आहे आणि कामाचे कमी आणि बिना कामाचे जास्त, खूप सारा डोक्याचा गोंधळ होतो. त्यामुळे ही एक सिंपल, सोबर आणि एकदम मस्त आणि बेस्ट ॲप आहे. तर तुम्हीसुद्धा ह्याच ॲपमधून करू शकता. तर रेडी झाल्यावर प्ले करायचा आणि डिलीटवर न जाता ड्राफ्टमध्ये जायचं किंवा आपल्याला जर बदल करायचा असेल तर, नाहीतर डायरेक्ट एक्सपोर्ट करायचं. व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होते. तर इथे मी ड्राफ्ट करून दाखवलं, कारण बऱ्याचदा आपल्याला अदामधात काम येते आणि नंतर मग आपल्याला बाकीची एडिटिंग करावी लागते. तर ड्राफ्टमध्ये जायचं, डिलीटवर जायचं नाही. डिलीट केलं तर जेवढी मेहनत केली ती वाया जाते. त्यामुळे ड्राफ्टवर जायचं आणि राहिलेलं पुन्हा जर आपल्याला काहीतरी करायचं असेल याच्यामध्ये ॲड, ते ॲड करायसाठी परत तीच फाईल ओपन करायची, नवीन नाही घ्यायची, तीच फाईल ओपन करायची. जिथून आपण काम सोडतो ना ती फाईल वरतीच राहते, त्याच्यामुळे तीच फाईल ओपन करायची. त्यानंतर आता मी इथे एक्सपोर्टिंगसाठी घेतलेलं आहे. एक्सपोर्टिंगसाठी घेतल्यावर सुद्धा पण जेव्हा आपण इनिशियलायझिंग करतो तेव्हासुद्धा ॲड येते, ती ॲड कंप्लीट होते आणि लगेचच मग कन्वर्टिंग येते व्हिडिओ म्हणून. 100% झाला की आपोआपच सेव्ह होते आणि सेव्ह झालं की मग आपल्या गॅलरीमध्ये येऊन जाते, फोटो गॅलरीमध्ये वगैरे. तर तिकडे जायचं. आता सेव्ह झाली, इथे क्लिक करून ते ओपन होत नाही, ते आपल्याला डायरेक्ट तिकडेच मिळते. चला आता तुम्हाला मी माझ्या गॅलरीमध्ये घेऊन जाते. फोटो गॅलरीमध्ये जायचं. त्यानंतर सगळ्यात वरतीच ती फाईल आलेली असते. ऑल फोटोज किंवा ऑल व्हिडिओजमध्येच गेलं की लगेचच तो व्हिडिओ वरतीच येते.
चेक करून घ्यायचं एकदा तोच आहे की नाही आहे, कारण मग अपलोडिंगला लावल्यावर परत डबल काम नको व्हायला, कारण इथे सुद्धा खूप सारे हॅशटॅग्स वगैरे आपल्याला इथे वापरावे लागते त्यासाठी. तर आता मी इथे एक वेळा चेक करून घेतलं तोच व्हिडिओ आहे का, तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तो व्हिडिओ बनलेला आहे. टेम्पररी मी तुम्हाला सगळे इफेक्ट वगैरे इथे लावून दाखवले, पण एडिटिंग करताना थोडंसं काळजीपूर्वक मी करते, जेणेकरून कुठंच मागं पुढं कोणती स्लाईड वगैरे होत नाही आणि सगळं व्यवस्थित येते. आता यूट्यूबला आपण व्हिडिओ अपलोड करायसाठी आपलं यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करायचं, प्लस आयकॉनवर जायचं, खाली दिसत आहे ना स्क्रीनजवळ एकदम प्लसवर जायचं सबस्क्रायबरच्या बाजूची. त्याच्यावर गेल्यावर व्हिडिओ असेल लॉंग व्हिडिओ तर व्हिडिओजवर जायचं, आणि शॉर्ट व्हिडिओ असेल तर शॉर्ट्सवर क्लिक करायचं. शॉर्टवर क्लिक केल्यावर तिथे जे ॲड म्हणून आहे ना व्हिडिओ इकडे दिसत आहे तुम्हाला, जिथे स्क्रीन आहे ना त्या स्क्रीनकडे लक्ष द्या. व्हिडिओ नाही आहे आपला, शॉर्ट आहे. शॉर्टवर मी क्लिक केलं, थोडंसं डबल दाखवते जेणेकरून तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. त्यानंतर आपल्याला जायचं आहे जो व्हिडिओ सिलेक्ट केला त्याच्यावर सिलेक्ट करून घ्यायचं. इथे सुद्धा तुम्हाला प्ले करता येते, पण एवढी प्रोसेस नको. एक वेळा तिथून चेक करून घेतलं की टेन्शन राहत नाही. इथून डायरेक्ट प्रोसेसिंग व्हायला थोडंसं वेळ लागते, जास्त वेळ लागत नाही, 15 सेकंद असं वेळ लागतो. डनवर जायचं, डन करायचं. लगेचच डन केलं की असं ऑप्शन येते. जर तुम्हाला इथे म्युझिक वगैरे लावायचं असेल तर म्युझिकसुद्धा लावू शकता, पण आपण व्हॉइस ओव्हर केलेला आहे त्याच्यामुळे म्युझिकची इथे आवश्यकता नाही आहे. पण आपण फोटो वगैरे टाकत असेल तर म्युझिक लागते, त्याच्यामुळे मग मी सांगितलं ॲड म्युझिकचं वरतीच ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. म्युझिकसुद्धा इथे लागून जाते, पण आपण व्हॉइस ओव्हर करून आणलेला आहे व्हिडिओला, त्याच्यामुळे इथे काही जास्त करत बसायचं नाही. आणि जर वरती इथे जर व्हिडिओ तिकडे आपण एडिट करताना जर काही लिहायचं विसरलं असेल तर ते सुद्धा इथे आपण एडिट करू शकतो, कारण परत जाऊन तिकडे एडिट करण्यापेक्षा इथेच आपण हायलाईट करू शकतो. इथे सुद्धा फॉन्ट आहे, लिहायसाठी टेक्स्ट आहे, आणि खाली जास्त जिथे काय आपल्याला लावायचं आहे तिथे आपण त्या गोष्टी लावू शकतो. तर इथे बघा मी माझं नाव लिहून दाखवत आहे. हे नाव लिहिल्यावर आपल्याला ती मधात पाहिजे, खाली पाहिजे की वरती पाहिजे, कुठं टाकायचं आहे, कोणत्या कलरमध्ये ठेवायचं आहे, किंवा बॅकग्राऊंड काय पाहिजे, बोल्ड पाहिजे की थोडंसं छोटंसं पाहिजे, असं सुद्धा इथे पण सेट करता येते. ह्या बेसिक गोष्टी आहे, आणि ह्याच बेसिक गोष्टी बऱ्याच लोकांना येत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ न व्यवस्थित दिसत नाही त्यांचे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हटलं चला एक व्हिडिओ असाही होऊन जाऊ द्या माझ्या ताईंसाठी, कारण त्यांनाही त्या गोष्टी महत्त्वाच्या ठरेल. तर बघा जेव्हा आपण नाव लिहितो ना तेव्हा परत जायचं समोर, तेव्हाच ते नाव जे आहे ते मागे पुढे होते. तिथल्या तिथे जर करतो म्हटलं तर अजिबात होत नाही. इथे सुद्धा फिल्टर्स वगैरे आहे, पण मी खूप कमी प्रमाणात फिल्टर वगैरे यूज करते, कारण जेवढे आपण फिल्टर लावले तेवढं तो व्हिडिओ समोर गेल्यावर ब्लर दिसतो. त्यामुळे जसा आहे तसा नॉर्मलच चांगला वाटते. आणि नॉर्मलच जेव्हा आपण शूटिंग करतो ना तेव्हाच तो छान अशा लाईटिंगमध्ये शूट करायचा, तेव्हाच तो व्हिडिओ पण एकदम असा अट्रॅक्टिव्ह दिसायला लागते. इथे सुद्धा आता सगळं सेट झालं आहे. नेक्स्टवर जायचं, आणि नेक्स्टवर गेल्यावर बघा कालच मला एक कमेंट आली होती की ताई लॉंग व्हिडिओ शॉर्टच्या खाली कसं लावायचं. तर रिलेटेड व्हिडिओमध्ये जायचं, आणि त्याच्यानंतर इतके सारे जे व्हिडिओ आहे ना ते आपल्याला दिसते. तर रिलेटेड व्हिडिओमध्ये खूप जुना व्हिडिओ लावायचा नाही, आत्ताचाच लावायचा, किंवा रिलेटेड म्हणजे सणवार असेल तो व्हिडिओ जर आपल्याला दाखवायचा असेल मागच्या वर्षीचा तो आणून तिथे पेस्ट करायचा. जास्त काही करायचं नाही, फक्त व्हिडिओला घ्यायचं, कॉपी पण नाही करावं लागत, पेस्ट पण नाही. त्याच्यावर क्लिक केलं तरी ते आपोआपच तिथे येऊन जाते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजेच की आपल्याला आपला जो आहे व्हिडिओ तो अनलिस्टेड करूनच अपलोड करायचा आहे, पब्लिक करून अपलोड करायचं नाही आहे. कारण पब्लिक करून अपलोड केला की त्याचा जो टायमिंग आहे तो जेव्हापासून आपण व्हिडिओ अपलोडिंगला लावतो तो पकडला जाते, आणि त्याचा जो रीच आहे तो कमी होते. त्यामुळे अनलिस्टेड करूनच आपल्याला व्हिडिओ लावायचा आहे. आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला सगळ्यात पहिले थंबनेल जो आहे तो सिलेक्ट करायचा. थंबनेल कुठूनच आपल्याला म्हणजे जो आहे बदलवता येत नाही. जेव्हा आपण स्टुडिओला वगैरे जातो ना तिथून सुद्धा आपल्याला थंबनेल बदलवता येत नाही. त्याच्यामुळे थंबनेल जो आहे तो इथूनच आपल्याला सेट करावे लागते. खाली थंबनेल येते किंवा मग ॲटोमॅटिक थंबनेलसुद्धा तिथे येते, पण एकदम छान असा फ्रंटमध्ये आपला फेस दिसला पाहिजे. आता इथे फेस वगैरे नव्हता माझा त्याच्यामुळे तुम्हाला तेवढं नाही दिसेल, पण छान असं नाव पण दिसलं पाहिजे प्रोडक्टचं. आता दाखवत आहे मी, हे एकदम समोरासमोर आलं पाहिजे. त्यासाठी इथे खालची जी स्लाइडेज आहे ना, स्लाइड
त्या पूर्ण बघून घ्यायच्या की तो तिथे येत आहे का. आता इथे हे सिलेक्ट केली, इथे पण दिसत नाही आहे व्यवस्थित, हे पण दिसत नाही आहे. असं करून करून जे छान पिक्चर येतो तिथे तो पिक्चर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर सेट झाल्यावर राईटवर नक्की क्लिक करायचं. कारण जर राईटवर क्लिक केलं नाही तर आपला सेट करण्यात अर्थ होत नाही, म्हणजेच की तो सेव्ह राहत नाही जो आपला थंबनेल आहे तो शॉर्टसाठी. बाकी लॉंग व्हिडिओचे थंबनेल जे आहे ते आपण वाटेल तेव्हा तेवढ्या वेळा आपण चेंज करू शकतो, पण शॉर्टसाठी सगळ्यात आधी थंबनेल जो आहे तो आपल्याला इथेच सेट करून घ्यावा लागतो. आता आपला थंबनेल जो आहे तो सेट केला. थोडा मी असंच करून दाखवलेला आहे की छान क्लिअर आहे एवढंच दाखवायसाठी, पण तुम्ही व्यवस्थित तुमचा फेस वगैरे दिसेल किंवा काम काही करताना दिसेल जे तुम्हाला दाखवायचं आहे. एखादी कोणती गोष्ट बनवली आहे आणि तीच दाखवायची आहे, हायलाईट झालेली दिसली पाहिजे दुसऱ्यांना आणि त्या व्हिडिओवर क्लिक आले पाहिजे, अशासाठी तुम्हाला एकदम हायलाईट करायचं आहे. त्यानंतर इथे टायटल लिहायचं आहे. तर आता टायटल मी असंच लिहून दाखवत आहे तुम्हाला की हा फेसवॉश आहे. तर फेसवॉश लिहिलं, त्याच्यानंतर हॅशटॅग जे आहे ते डेली व्लॉग्स, जे काही ट्रेंडिंगमध्ये आहे, व्हायरल, ट्रेंडिंग, असे 1-2 हॅशटॅग्स इथे वापरायचे, खूप जास्त वापरायचे नाही आहे. आणि तेच अपलोडिंगला आपण लावून टाकायचं. अपलोड शॉर्टवर करायचं, डायरेक्ट आपला व्हिडिओ अपलोडिंगला लागते. 1 मिनिटाच्या अंदर आपला व्हिडिओ अपलोड होतो, खूप जास्त वेळ लागत नाही कारण शॉर्ट आहे त्याच्यामुळे. तर आता इथे आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे, अनलिस्टेड आहे. आणि आता आपण जाऊ YT स्टुडिओमध्ये, जे एक ॲप असते परत यूट्यूबची रिलेटेड, की जे काही आपलं आहे आपण त्या YT स्टुडिओमध्ये जाऊनच बघू शकतो. इथे आल्यावर आपल्याला शॉर्ट्सचे आणि लॉंगचे असे वेगळे वेगळे आयकॉन आता आलेले आहे. पहिले नव्हते, पहिले सगळे मिक्सअप होते, पण आता शॉर्ट्सवर क्लिक करायचं आणि जो काही आपला आलेला आहे तो अनलिस्टेड म्हणून तिकडूनच येते. त्याच्यामुळे तो इकडे स्क्रॉल करून बघायचं, रिफ्रेश करायचं, आपोआप ते येऊन जाते. त्यानंतर ना इकडे बघा, जसं आपण तिथे सेट केलं होतं यूट्यूबला, ते इकडे येऊन अशा पद्धतीने आपल्याला दिसते. तर असं केल्यावर जे पेन्सिलचा आयकॉन आहे तिथे आपल्याला जायचं आहे. थोडंसं लोड घेत आहे कारण वेळ लागत आहे त्याच्यामुळे. आणि नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येतो. ते जे टायटल आहे ते कॉपी करायचं आणि ॲज इट इज आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नेऊन पेस्ट करायचं तिथेच खाली. तिथे पेस्ट केल्यावर व्हिडिओ बघू शकता तुम्ही, अनलिस्टेडच आहे. इथून सुद्धा तुम्हाला जर चेंज करायचं असेल, रिलेटेड व्हिडिओ लॉंगमध्ये वेगळा टाकायचा असेल तोही तुम्ही टाकू शकता. तर आता मी इथे पेस्ट करून घेतलं आहे आणि खाली तुम्हाला अल्टर कंटेंट दिसत असेल ना, तिथे जाऊन त्याच्यावर याच्यावर जायचं, प्लसवर नाही जायचं, खालच्या याच्यात जायचं आणि जे ॲरोचं सिम्बॉल आहे त्याच्यावर जायचं आणि इथे पण 2-4 जे काही टॅग्स आहे ते लावायचे. आणि इथे टॅग टाकताना कधीच हॅशटॅग लावायचे नाही. कधी पण जेव्हा इथे टॅग टाकायचे असते तेव्हा हॅशटॅग लावायचेच नाही. जे काही आपल्याला टाकायचे आहे ज्याच्याशी रिलेटेड आहे तसंच पकडून टॅग टाकायचे, सेव्ह करायचं आणि बस, नंतर पब्लिक करायचं. ही जी आहे ना, इन शॉर्ट काइनमास्टरपेक्षा सगळ्यात सोपी आणि सगळ्यात बेस्ट ॲप आहे इन शॉर्ट. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर तुम्हाला तो लोगो जो आहे तो पूर्णपणे मायनस करून टाकायचा आहे. म्हणजेच की त्याच्यावर क्रॉसवर जायचं, 30 सेकंदाची एक ॲड येते ती पूर्णपणे नाहीशी होऊ द्यायची, जेणेकरून आपला व्हिडिओ बघायला छान वाटते आणि प्रोफेशनल दिसते आणि बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त 30 सेकंदाची ॲड आपल्याला बघावं लागते. असं तर आपण किती वेळ वाया घालवतो, 30 सेकंद थांबू शकतो. ते केल्यावर नंतर आपल्या याच्यामध्ये जायचं व्हिडिओमध्ये आणि नंतर व्हिडिओ पूर्णपणे सेट करून घ्यायचे. जे काही आहे ते पूर्ण क्लिपा अशात जोडून घ्यायच्या आणि जसं मी सांगितलं आता तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये, त्याचप्रमाणे त्या ज्या क्लिपा आहे ना स्प्लिट करत जायच्या. स्प्लिट केल्या की इझी जाते आणि होईल तेवढं तुम्ही ना लाईटमध्ये येऊन, मोबाईलची क्लिअरिटी नसली तरी काही हरकत नाही, लाईटमध्ये येऊनच तुम्ही व्हिडिओ जास्त करून शूट करा, जेणेकरून आपली फेस जो आहे तो क्लिअर दिसतो. मी सांगते, माझा मोबाईल हा चांगल्यापैकी महागाचा आहे. म्हणजे आता 28,000चा मोबाईल म्हटलं तर माझ्यासाठी खूप मोठा आहे, खरंच सांगते. आयफोनचं तर आपल्या डोक्यातही अजून नाही आहे. पण जेव्हा माझ्याकडे 11 ते 13,000च्या दरम्यानचा ओप्पोचाच मोबाईल होता, त्यामधले व्हिडिओ माझे चांगले गेलेले आहे. 15K, 8K, 5K, 3K, 2K, म्हणजे असे चांगले गेलेले आहे. व्हायरल 2.5K, 3K. पण आत्ता जेव्हापासून चॅनल माझं मॉनिटाईज झालं ना, तेव्हापासून मी हा मोबाईल घेतला आणि माझं माहीत नाही काय बॅड लक आहे या मोबाईलमुळे. अजिबातच व्हिडिओ चांगले नाही. म्हणून मी सांगते की मोबाईलच्या क्लिअरिटीवर जाऊ नका, आपली फेस व्हॅल्यू चांगली ठेवा
आपले जे काही बोलणं आहे ते एकदम लोकांना समजलं पाहिजे, लवकर कॅप्चर झाले पाहिजे की नाही. आता माझा व्हिडिओ तुम्ही बघत आहे तर तुम्हाला असं कुठं जाणवत नसेल की नाही हिचं स्किप करून आपण पुढे गेलं पाहिजे, कारण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे इथे. तर असंच तुम्ही सुद्धा बोला आणि असं नाही की असं न बोलता व्यवस्थित बोला. थोडा वाटत असेल अडखळल्यासारखं थांबून जायचं, स्टॉप चालू करायचा आणि परत सुरू करायचं. कारण माणूस कितीही म्हटलं तरी मशीन नाही आहे की ते बिलकुल आपण सेन्सर दाबलं की लगेच चालू होणार. आपल्याला कुठंतरी स्टॉप घ्यावाच लागतो. तसंच थांबायचं, थांबलं की लगेच आठवायचं अजून काय बोलायचं आपल्याला आणि नंतर मग चालू करायचं. तर ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला कुठे बेकार वाटत असेल, चांगलं नसेल वाटत तर अजिबात तुम्ही स्किप करून पुढे जाऊ शकता, काहीच फरक नाही. आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये तुमचा जे काही रिव्ह्यू आहे तो कमेंटद्वारे नक्की सांगा. मला माहिती आहे माझ्या ताई माझ्यावर खूप छान अशा प्रेम करतात. खूप छान छान तुमच्या ब्लेसिंगसुद्धा आहे की ताई हारू नको, तू खरंच यशस्वी होशील. एक तर व्हिडिओ टाकल्याच कमेंट होती, तिनं खरंच खूप मला लागून गेली की त्या ताईच्या जीवनात इतकं दुःख आहे ना की कोणाला असं सांगून पण ते दुःख कमी नाही आहे. पण ती येऊन मला म्हणते की ताई तू, मला माहिती आहे की तू खरंच जे करते ना, जे बोलते ना ती करून दाखवते. तर हीच माझी स्पिरिट आहे, तुम्हीच ऑडियन्स माझं स्पिरिट आहे. आणि तुमच्यामुळे खरंच मला एक एनर्जी येते की नाही, आपण जसं 30 दिवसाचं चॅलेंज घेतलं आणि जर आज व्हिडिओ नाही टाकला तर ही लोक आपल्याला काय बोलतील. याच्यामुळे ना मी आज दिवसभर कामात होती. सकाळपासून म्हटलं काय ते भांडे कपडे रोजचे दाखवू, त्याच्यापेक्षा एक इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल तुम्हाला व्हिडिओ बनवते. आणि तो राहूनच गेला बनवायचा, कारण माझे कोलॅबरेशनचे जे काही व्हिडिओ आहेत ना ते मला एडिट करायचे होते, इन्स्टाला अपलोड करायचे होते, खूप दिवसाचे पेंडिंग होते. ते केले आणि मग थांबली. 5 वाजत आले होते. आता बघा 5:30 वाजले. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही, नळं येतात आता काही वेळात. तर मी विचार केला मी कधी व्हिडिओ एडिट करू, कधी तुमच्यापर्यंत पोहोचू. पण असं वाटलं की 9 वाजता गेला आपला व्हिडिओ तरी काही हरकत नाही, आपल्या ताई कधीही टाकल्या तरी बघतातच. तर इथे मी जी बोलली ते थोडंसं तुम्ही स्किप करू शकता, कारण थोडंसं जास्त होते आणि ते तुम्हाला चांगलं नसेल वाटत. पण मला थोडंसं आभार व्यक्त करायची सवय आहे ना, त्याच्यामुळे मी बोलून बसली. तर चला, तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ. एडिट कसा करायचा, ईमेल ID कशी बनवायची, ती खरंच तुमचा पासवर्ड जपून ठेवा तुम्ही, कारण तो पासवर्ड जपून नाही ठेवला तर आपल्या ईमेलचा कोणीही फायदा घेऊ शकते. आणि जर तुम्ही कुणाला ईमेल ID शेअर करत असेल तर त्याचा पासवर्ड अजिबात कुणाला शेअर करू नका. आणि मेन म्हणजे, कारण आपण मेहनत घेतो म्हटल्यावर पासवर्ड खूप महत्त्वाचा असतो. तर चला, आता नळा आलेले आहे, मी इथेच व्हिडिओ पण संपवते. तुम्हाला जर काही नसेल समजलं, काही अजून क्वेरी असेल तर नक्की विचारा. माझे व्हिडिओ जरी व्हायरल होत नाही आहे पण माझ्या व्हिडिओमध्ये मला माहिती आहे की खूप छान छान क्वालिटी आहे आणि खूप छान असे अनुभव आहेत. त्याच्यामुळे मी याच नोटवर इथेच व्हिडिओ संपवते. भेटू पुन्हा अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.